झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत 2,500 बिल्डिंग महापालिकेने धोकादायक ठरवल्यात, पण काही बिल्डिंग व्यवस्थित असूनही त्यांना धोकादायक ठरवण्यात आले। अर्थात हा प्रकार केला जातोय तो बिल्डर्सच्या हितासाठी। असाच प्रकार घडलाय विलेपार्ल्यातल्या एका बिल्डिंग संदर्भात। विलेपार्ले पूर्वमधली ही पार्वती निवास। या पार्वती निवास बिल्डिंगला महापालिकेने धोकादायक ठरवलंय आणि लगेचच रहिवाशांचं पाणी कनेक्शनही तोडून टाकलंय। इथल्या रहिवाशांनी जेव्हा पार्वती निवासचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं त्यावेळी पार्वती निवास धोकादायक नसल्याचं निष्पन्न झालं। या बिल्डिंगची दुरुस्ती करून रहिवाशांना राहता येईल असा निष्कर्ष सरकारी एजन्सीनंच दिलाय। असं असताना बिल्डर वृषभ शहा पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून रहिवाशांना घरं रिकामी करायला भाग पाडतोय। त्यांनी असं सांगितलं की ही बिल्डिंग ऑल टेनंट्सला राहण्याचा लायक आहे। जी डेलिबरेटेड कंडिशनमध्ये आहे ती डेलिबरेटेड कंडिशन डिक्लेअर करायची आवश्यकता नाही आहे। जर तुम्ही हे चारी कॉलम जर रिपेयर केले, प्लास्टर केले आणि वरती सगळं जर लीकेज बंद केलं तर तुम्ही इथे राहू शकता। बिल्डर हम लोग को कैसा भी करके सता के निकालने के लिए कोशिश कर रहे हैं। और सेकंड फ्लोर में पूरा विंडोज आड़ सब एक निकाल दिया। बिल्डर आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने नोटिसा जारी केल्या असतील तर त्या नोटिसा रद्द कराव्यात असा आदेश स्थायी समितीने दिलाय। या नोटीस त्वरित रद्द करण्यात याव्या आणि या ज्या ठिकाणी बिल्डर संगनमताने अधिकाऱ्यांच्या संगनमताने चाळकरी आणि भाडेकरूंना जर घराबाहेर काढत असेल या नोटीसच्या माध्यमातून तर ते त्वरित थांबावं। मुंबईत 2,500 इमारती पालिकेने धोकादायक ठरवल्यात। त्यापैकी खरंच धोकादायक किती आणि बिल्डरच्या हितासाठी धोकादायक ठरलेल्या किती हे शोधून काढावं लागणार आहे। त्यासाठीच धोकादायक बिल्डिंगची श्वेतपत्रिका जाहीर करावी असा आदेश स्थायी समितीनं पालिकेला दिलाय। हेमंत बिर्जेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।